जर देशाचा मोठा नेता करत असेल त्या आव्हानाचं काही प्रमाणात आपण स्वागतच केलं पाहिजे। पण विषय एवढाच आहे की दुसऱ्या बाजूला जेव्हा आम्ही महाराष्ट्र सरकारकडे बघतो, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। आता जिथं मी उभा आहे, शक्तिपीठ महामार्गामध्ये 40,000 कोटीचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी होईल असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं आहे। म्हणजे एका बाजूला तुमचे नेते त्या राज्यातले मुख्यमंत्री असतील आणि इतरही नेते असतील एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतायत। तो जर भ्रष्टाचार तुम्ही थांबवला तर लोकांना मग सांगायला लागणार नाही तुम्हाला की तेल खाऊ नका, डिझेल वापरू नका, पेट्रोल वापरू नका। हे बघा, लोक जेव्हा अडचणीत असतात लोकांना अडचणीतून बाहेर काढण्याची जबाबदारी ही नेत्यांची असते, नाही तर जे सत्तेत आहेत त्यांची असते। मतं दिली, तुम्ही सत्तेत गेला, मग मतं दिल्यानंतर लोकांची अपेक्षा असते त्यांच्या अडचणी तुम्ही सोडवा ना। आणि मग सत्तेत असताना तुम्ही सत्तेचा त्या ठिकाणी लाभ घेता, तुमचे नेते भ्रष्टाचार करता आणि जेव्हा देश अडचणीत येतो तुम्ही म्हणता की तेल खाऊ नका, हे नका खाऊ, ते नका खाऊ, हे करू नका, हे योग्य नाही। आणि त्याच्याचबरोबर हे परराष्ट्र धोरण जे आपल्या देशाचं आहे ते फसले। इराण आणि भारताचं खूप चांगलं नातं होतं। इराणचं नातं तसंच जर आपण ठेवू शकलो असतो आणि अमेरिकेसमोर आपण झुकलो नसतो तर आज आपल्या तेल आणि आपल्याला LPG गॅस हा तसा स्वस्तात आणि वेळेवर मिळाला असता। पण परराष्ट्र धोरण फक्त कुठंतरी अमेरिकन लोकांना, इस्रायलच्या लोकांना खुश करण्यासाठी तुम्ही फेल केलं आणि म्हणून आज लोकांना तिकडे अडचण येते। पण आज ज्या पद्धतीने आपले पंतप्रधान साहेब बोलले त्याच्यावर एक मात्र खरं आहे की पुढच्या काही दिवसामध्ये पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव मात्र त्या ठिकाणी वाढतील असं आम्हा सगळ्यांना वाटतं। आर्थिक मंदीची सुरुवात आहे। 100% आर्थिक मंदीची सुरुवात आहे। जे कन्स्ट्रक्शन करणारे लोक आहेत तिथं तुम्ही जर बघितलं TMTचे भाव वाढले, सिमेंटचे भाव वाढले, त्याच्याचबरोबर तुम्ही कुठलीही इंडस्ट्री घ्या त्या इंडस्ट्रीमध्ये प्लॅस्टिकचे भाव वाढले, शेतकऱ्याला तुम्ही विचारा तिथं खताचे भाव वाढलेले आहेत, दुसरा छोटा मोठा बिझनेस करणारे लोक ॲल्युमिनियम वगैरे असेल त्याचे भाव वाढले, त्यामुळे तो धंदा तिथं होत नाही आणि बऱ्याच ठिकाणी रॉ मटेरियलच पोचत नाही, छोट्या मोठ्या बिझनेसेस अडचणीत आलेत। आणि जेव्हा हे छोटे मोठे बिझनेसेस अडचणीत येतात, जेव्हा सर्व्हिस सेक्टर अडचणीत येतं तेव्हा आर्थिक मंदी 100% येऊ शकते। आणि त्याच्यातच इन्फ्लेशन ज्याला आपण महागाई म्हणतो ती जर वाढत गेली, जसं आता पेट्रोल आणि डिझेल, आता LPGचे भाव त्यांनी वाढवले कमर्शियलचे, त्यामुळे हॉटेल महाग गेलं, रेस्टॉरंट महाग गेलं, तसं उद्या जाऊन असेच जर भाव वाढत गेले आणि महागाई वाढत गेली तर नक्कीच लोकांना एक तर पगार वाढत नाहीत, लोकांचं उत्पन्न वाढत नाही, पण खर्च मात्र वाढत चालला आहे। त्यामुळे या देशाला आर्थिक मंदीला समोर जावं लागेल असं भीती तरी त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना वाटतं। तुम्ही असा आरोप केला की जे नागपूरमध्ये जे खनिज आहे ते खनिज वाहून नेण्यासाठीच खरं शक्तिपीठाचं नाव देऊन हा मार्ग तयार केला जातो असं आहे ना। म्हणजे तिथं जे खनिज आहे ते खूप मोठ्या प्रमाणात मिळालेलं आहे। तिथल्या आदिवासी समाजावर तर अन्याय केलाच जातोय, त्यांना विश्वासात घेतलं जात नाही। आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरच्या विरोधात नाही, आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण लोकांना विश्वासात तुम्ही घ्या। आणि मग हा मार्ग खरं तर हा मार्ग जरूरत पण नाही, जुना मार्ग तिथं आहे। जो समृद्धी मार्ग झाला आहे त्यालाच पॅरलल दुसरा विदर्भामध्ये मार्ग आहे, त्यानंतर गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्याला एक वेगळा मार्ग आहे आणि खाली कोकणापर्यंत वेगळा मार्ग आहे। मग हे सगळे तिन्ही मार्ग असताना तुम्ही फक्त 2-3 तासासाठी 1,00,000 कोटी रुपये टाकून जर रस्ता बनवत असाल आणि बनवत असताना ह्याचं जर दोन्ही तोंडं बघितली तर एक तोंड आहे खनिज जिथं बनलं जातं आणि दुसरं तोंड आहे जिथं ते भारताच्या बाहेर घेऊन विकलं जातं। त्यामुळे हे सगळं बघितलं तर कुठंतरी खनिज ह्या ज्या मोठ्या कंपन्या त्यांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न हा छुपा प्रयत्न हा सरकारकडनं तिथं केला जातो। अशीच परिस्थिती पंढरपूरच्या कॉरिडॉर बाबतीत आहे। तिथल्या काही लोकांना जे आहे, जे संभाव्य जे आहे बाधित, त्यांना विश्वासात घेतलं जात नाही। तुम्ही बऱ्याच जणांच्या कॉन्टॅक्टमध्ये असता तिथल्या, काय त्यांच्याबद्दल काय? पंढरपूरला येऊन समजून घ्यावं लागेल। पूर्वीचे काही आराखडे मी बघितले होते, ते आराखडे कुठेतरी 300-400 कोटी रुपयाचे होते। आत्ताचे आराखडे बघितलं तर 3-4 हजार कोटीवर ते गेलेले आहेत। मग हा पैसा का वाढवला गेला? जसं की तुम्ही नाशिकला जर आता गेलात महाकुंभ, तिथं 2200 कोटीचे रस्ते हे आत्ता करण्यात आलेले आहेत आणि त्या 2200 कोटीमध्ये 500 ते 600 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे। त्याची आकडेवारी माझ्याकडे आहे। त्यामुळे आपण जिथं सामान्य लोक जिथं विठोबारायाचं दर्शन घेण्यासाठी जातात आणि तिथं एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर करत असताना लोकांना विश्वासात न घेता खर्च करून त्यातून जर पैसा काढला जात असेल तर हे योग्य नाही। आमचं मत आहे काम झालं पाहिजे, लोकांना विश्वासात तुम्ही घ्या। लोकांचं जो काही तिथं नुकसान होतं आहे तर ही चांगली भरपाई तुम्ही तिथं द्या आणि मग चांगली भरपाई देऊन मग त्यांना कुठेतरी तुम्ही दुसरीकडे पुनर्वसन त्यांचं करा, जिथं त्यांचा जो काही पारंपरिक बिझनेस होता हा चालला पाहिजे। पण तिथं काही प्रमाणात असं दिसतंय काही लोकांचे वाडे तसेच ठेवण्यात आले
आणि काही लोकांचे तोडण्यात आलेले आहेत. मग तोंड बघून ते केलं गेलं आहे का? हे सगळं कुठं ना कुठेतरी बघून विरोध नाही झालंच पाहिजे, पण त्याच्यात एक तर भ्रष्टाचार नाही झाला पाहिजे आणि मोबदला देत असताना सामान्य लोकांना खूप चांगला मोबदला जर दिला गेला आणि त्यांना योग्य ठिकाणी पुनर्वसन जर केलं गेलं तर नक्कीच आपण स्वागत करण्यासारखी ही गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे हा, कोल्हापूरकरांनी हा रद्द केलेला आहे. आता या ठिकाणी सुद्धा रद्द करण्यासाठी आपली भूमिका असते. नाही, कोल्हापूरकरांनी रद्द केला याच्यापेक्षा तिथं असणारा संघर्ष हा एकत्र होत आहे. सर्व शेतकरी एकत्रित आलेले आहेत आणि त्या जिल्ह्यामध्ये आम्ही हा रस्ता होऊनच देणार नाही अशी शेतकऱ्याची भूमिका आहे. सोलापूरमध्ये सुद्धा हेच वातावरण व्हायला लागलेलं आहे. सांगलीचा काही भाग असेल, साताऱ्याचा काही भाग आहे, तिथंसुद्धा आता लोक एकत्रित यायला लागलेत. काही सामाजिक, जसं की इथं गिरीश भाऊ आहेत, असे काही सामाजिक संघटनेचे लोक एकत्रित येऊन हा लढा लढत आहेत. त्यामुळे कुठं ना कुठंतरी लोकांमध्ये एक जाणीव होत चाललेली आहे की उद्या जाऊन जसं एखादा स्टेट हायवेला वाढवत असताना त्या स्टेट हायवेच्या दोन्ही बाजूला रेट जास्त असतो, आधीच येणे झालेली प्रॉपर्टी असते ना, तर रेट वाढलेला असतात, कारण 20-20, 30-30 वर्ष तिथं वहिवाट असते. पण आता नवीन रस्ता जेव्हा केला जातो तिथं रेडी रकणार हा कमी असतो. त्यामुळे तिथं असलेल्या रस्त्याला जर वाढवत असताना तिथं जो पैसा, जसं की पालखी मार्गाला पैसा मिळाला तसाच पैसा इथं मिळणार नाही. त्यामुळे ही कुठेतरी शेतकऱ्याची फसवणूक आहे, खोटं बोललं जातं. त्यामुळे शेतकरी एकत्रित एकजुटीने हा रस्ता हाणून पाडतील असं आम्हाला वाटतं. जय पवार म्हणाले 2029 मध्ये सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री झालेले बघायला आवडतील. आता सुनील तटकरे म्हणतात की राजकीय वास्तवता स्वीकारली पाहिजे. नाही, आता ते दोघं काय म्हणतात, त्यांनी एकत्र बसून, एकाच पक्षाचे दोन्ही नेते आहेत, एकत्र बसून विषय सोडवा. पण एकच सांगतो की BJP बरोबर जो कुठला पक्ष गेला असेल तर BJPचा जेव्हा मुख्यमंत्री असतो तेव्हा उद्या जाऊन BJPचाच मुख्यमंत्री जर एकत्रित तुम्ही त्यांच्याबरोबर राहणार असेल तर BJPचाच होणार आहे. आज हा असेल तर उद्या तो असेल. जर खऱ्या अर्थाने तुम्हाला संघर्ष करण्याची भूमिका असेल, सामान्य लोकांसाठी लढण्याची भूमिका असेल, रस्त्यावर उतरून जर तुम्ही संघर्ष केला आणि भाजपच्या विरोधात संघर्ष केला तर नक्कीच तुम्हाला उद्या जाऊन मुख्यमंत्री बनण्याची संधी आहे. पण त्यासाठी आज तुम्हाला सत्ता सोडावी लागेल, छान चौकी सोडावी लागेल, सगळी सुविधा सोडावी लागेल आणि लोकांसाठी रस्त्यावर यावं लागेल. ज्याची ती तयारी उद्या जाऊन तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनू शकतो. अजितदादांची आठवण काढली. आज अनिकेत तटकरेंनी दुसऱ्यांदा म्हणजे प्रोटोकॉल बाजूला ठेवून गाडीचं स्वागत केलेलं आहे सुनेत्रा वहिनींचं. कुठं तर हा म्हणजे निष्काळजीपणा आहे का, काय कशामुळे? तो त्यांच्या पक्षाचा विषय. आता काकींनी का चालून दिलं तो तिथं आहे, त्यांच्या ऑफिसच्या लोकांनी का चालून दिलं हा तिथं आहे. आता दादांच्या बाबतीत विमानाला जात असताना त्यांना Z+ सिक्युरिटी असताना सुद्धा प्रोटोकॉल हा डावलला गेला आणि आज काय झालं बघितलं आपण दादांच्या बाबतीत. आता सुनेत्रा काकींनी सुद्धा त्यांची स्वतःची काही प्रमाणात काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं. तर प्रोटोकॉल सांभाळत असताना एकदा चूक झाली आणि ती महागात पडली अख्ख्या महाराष्ट्राला, तर इथं होऊ नये याच्यासाठी प्रोटोकॉल डिपार्टमेंटली सुद्धा या बाबतीत लक्ष द्यावं. दादाच्या अपघाताबद्दल तुम्ही सातत्यानं मुद्दा म्हणताय. राज्य सरकारमधल्या मंत्र्यांच्या ताफ्यातली वाहनं सुद्धा कमी करावी अशी मागणी आता सामान्यातून कुठे होती. बरोबर, तुम्ही जे म्हणताय, लोक जे म्हणताय ते खरं आहे. आमचं सुद्धा हेच मत आहे. एका बाजूला म्हणतायत तेल खाऊ नका, दुसऱ्या बाजूला म्हणतायत डिझेल कमी वापरा, पेट्रोल कमी वापरा. अरे पण तुमच्या मंत्र्यांच्या पुढं मागे 10-10, 20-20 गाड्या आहेत ताफ्यामध्ये, त्या जरा कमी करा. मोदी साहेब आज ज्या कार्यक्रमाला, धार्मिक कार्यक्रमाला गेले होते त्यांना माहीत नसावं, तिथून वरून विमानं ही उडवण्यात आली. आपण विमानं उडवत असताना त्यातसुद्धा पेट्रोल लागतंच ना. मग तो जो खर्च कमी केला असता, कारण का आपल्या धर्मामध्ये, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये माणुसकी जपा हे आपल्याला सांगितलं आहे. मग माणुसकी जपत तुम्ही सामान्य लोकांना सांगते तेल खाऊ नका, पेट्रोल डिझेल वापरू नका, पण दुसऱ्या बाजूला तुमच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये विमानं उडवली जात असतील, त्याच्याचबरोबर अहिल्यानगरमध्ये सत्तेत असणारा एक आमदार उगाच द्वेष पेरणारा कुठेतरी तिथं आंदोलन मोठं करतो, सायकल रॅली काढतो, मग कुठेतरी पंतप्रधानांचं ऐकलंच नाही असं म्हणावं लागेल. मग एकटंच जायचं ना मोटरसायकलवर आंदोलन करायला, कशाला 100 मोटरसायकल घेऊन पेट्रोल वाया घालवलं. त्यामुळे नुसतं दाखवण्यासाठी तुम्ही जर बोलत असाल हे योग्य नाही. खरंच करायचं असेल तर तुम्ही परराष्ट्र धोरण नीट करा. पेट्रोल डिझेल स्वस्तात भारतात आणा, गॅस स्वस्तात आणा आणि आमच्या लोकांना खतापासून सगळ्याच गोष्टी स्वस्तात द्या, मग तुम्हाला आम्ही मानू. तर तुम्ही सत्तेत आहात, सत्ता भोगतायत, तुमचे काही नेते भ्रष्टाचार तिथं करतात आणि आम्हाला सांगताय, गरिबाला सांगताय अरे तेल खाऊ नको, बिस्किट खाऊ नको, इथं जाऊ नको, तिथं जाऊ नको. म्हणजे एक कहरच झाला या सरकारचा. कांदा रडवते, कांदा करमाळा तालुक्याच्या जवळचे जे आहे कांदा, जे सोलापूर जिल्ह्यात 50 पैसे अतिशय भाव, म्हणजे कांदाचा आला त्यांनी शेवटी. सोलापूर जिल्हा घ्या, अहिल्यानगर
अहमदनगर जिल्हा घ्या, नाशिक जिल्हा घ्या, सातारा घ्या, सांगली घ्या, जिथं जिथं कांदा आज बनतो, पुण्यामध्ये त्या ठिकाणी घ्या, जिथं उगवला जातो, आज जो काही शेतकरी कष्टाचा कांदा जेव्हा मार्केटमध्ये घेऊन जात आहे त्यांना 50 पैसेसुद्धा भाव त्या ठिकाणी मिळत नाही. अतिशय दुर्दैवी परिस्थिती आहे. म्हणजे एका बाजूला शेतकऱ्याला भाव मिळत नाही, दुसऱ्या बाजूला खताच्या किमती तिथं वाढल्यात. त्यामुळे नाशिकला 18 तारखेला मी स्वतः लासलगावला त्या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी निफाडमध्ये तिथं जाणार आहे. शेतकऱ्याशी संवाद साधण्यासाठी तिथल्या शेतकऱ्यांनी मला विनंती केलेली आहे. आमच्यातले अनेक काही नेते मंडळी, कार्यकर्ते, पदाधिकारी शेतकऱ्याच्या वतीने तिथंसुद्धा कांदा या प्रश्नावर या सरकारला जाब विचारण्यासाठी तिथं आंदोलन करणार आहोत. मुख्य पंतप्रधानांनी सांगितले की सोनं विकत घेऊ नका. मात्र ह्या सोलापूर जिल्ह्यातले अनेक कामगार, कारागीर आहेत की आठणीची दुकान आहेत त्यांचे, राज्यामध्ये आहेत, परराज्यामध्ये आहेत, तर त्या अशा कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळते. काय सोनं घेण्यासाठी लोकांकडे पैसेच राहिले नाहीत. ठीक आहे, मोदी साहेब म्हणतात की असं असं करा, आपण सोनं घेऊ नका, दागिने घेऊ नका, पण त्याच्यावर कारागीरसुद्धा अवलंबून आहेत. मग त्यांच्याबद्दल कोण विचार करणार? एखादं स्टेटमेंट करणं सोपं आहे, पण त्याच्या मागे आर्थिक काय नुकसान होतं ह्याचासुद्धा तुम्ही अभ्यास करा. आज लोकच इतके गरीब झाले, त्यांच्याकडे पैसा नाही सोनं घ्यायसाठी. सोनं कोण आज घेते? तर जे सत्तेत असणारे नेते, जे मोठे मोठे व्यावसायिक आहेत आणि ठराविकच व्यावसायिकांना जी काय ताकद दिली जाते, जसं शक्तिपीठ मार्गामध्ये 1-2 कॉन्ट्रॅक्टरला तिथं कॉन्ट्रॅक्ट दिलं जाईल, आंध्राचा आणि गुजरातचा. जसं जलजीवन मिशनमध्ये सुद्धा गुजरातच्याच पाईप वापरा, दुसऱ्या कुठल्या वापरू नका. ते नेते, ते कंपनीचे मालक मात्र सोनं किलोली नाही तर टनाली घेतील. गरीब आमचा इतका गरीब झालेला आहे, आज त्यांना सोनं नाही तर कुठलाही खर्च करायचा पैसा दुर्दैवाने त्या ठिकाणी राहिला नाही. अशी आजची या देशाची आणि महाराष्ट्रातल्या लोकांची दुर्दैवाने या सरकारने परिस्थिती केलेली आहे. लादेन आणि ओबीसी मध्ये काय फरक नाही असं नितेश राणे म्हणतात. डायरेक्टली आज महिला सुरक्षितता प्रश्न या महाराष्ट्रामध्ये अतिशय केंद्रबिंदू झालेला आहे. लोक आंदोलन करत आहेत, महिला आंदोलन करत आहेत. मग या विषयावरचं कांदा जो काही भाव कांद्याचे पडलेत त्याचा विषय असेल, शक्तिपीठ मार्गाचा जो काही संघर्ष असेल, सामान्य लोकांच्या ज्या काही अडचणी असतील, खताच्या किमती ज्या वाढल्या, ह्या सगळ्या विषयावरचं लक्ष कुठंतरी बाजूला जावं यासाठी नेत्याला फोन केला म्हणून नितेश राणे त्या ठिकाणी बोलायला लागले असतील. कसं आहे, या सरकारमध्ये असणारे काही प्रमुख नेते बहुजन समाजाच्या नेत्यांना वापरतात. त्यांना आदेश दिला जातो की आता तुम्ही काहीतरी असं बोला, खालच्या लेवलला जाऊन बोला, पण कुठेतरी मीडियाचं लक्ष तुमच्यावर गेलं पाहिजे. ही दुर्दैवी गोष्ट आहे. आता इथं जानकर साहेब हे लोकांच्या हितासाठी लढत आहेत, तिथं जे काही EVM मशीनमध्ये गोळ झाला त्यासाठी लढतात, पण दुसऱ्या बाजूला दुसरे नेत्यांचा भाजप हे वेगळ्या पद्धतीने वापर करतात. त्यामुळे हाच तर फरक आहे. स्वाभिमानी जानकर साहेबांसारखे नेते आणि इतर जे कुणी नेते असतील आणि या बहुजन समाजाच्या भाजपच्या नेत्यांचा फक्त वापर याच्यासाठीच केला जातो. आणि हे जे आत्ता बडबड नाहीतर गोडगोड बोलणारे नाहीतर आक्रमक बोलणारे लोकांना मला विचारायचं आहे, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, त्यानंतर कर्मवीर भाऊराव अण्णा यांच्याबद्दल जेव्हा खालच्या लेवलला जाऊन बोललं गेलं होतं तेव्हा कुठल्या बिळात जाऊन लपला होता हे जरा लोकांना सांगा. तेव्हा बिळात जाऊन बसायचं आणि नंतर जेव्हा लोकांचं लक्ष बाजूला सरवायचं असेल तेव्हा काहीतरी फालतू बोलायचं. ही काही नेत्यांची सवय ही कुठेतरी मोडून काढली पाहिजे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतःच्या मतदारसंघातून हा शक्तिपीठ महामार्ग नेला आहे. कशासाठी? स्वतःचा जमीन घेतली असावी तिथं, मला माहीत नाही. आता खरात जो भोंदूबाबा आहे नाशिकचा, त्याला सुद्धा शक्तिपीठ जिथून जाणार आहे तिथं जमीन त्याला घेतली. त्यामुळे सत्तेत असणाऱ्या लोकांच्या जमिनी बऱ्याच नेत्यांनी आणि त्यांच्या जवळच्या लोकांनी जमिनी घेतल्या. त्यामुळे तिथं सुद्धा जमीन त्यांची असावी, जरा शोधून काढतो. राष्ट्रवादीत विलिनीकरणाच्या चर्चा होत्या, परत एकदा थांबल्या गेल्या. काय नक्की सध्या परिस्थिती? थांबले गेल्यात ना, मग थांबले गेल्या तर थांबले गेल्या. आता कशाला आपण वाढवेल? अभिजित पाटील यांनी मीच शक्तिपीठ हा या मतदारसंघात आणला म्हणून फटाके फोडले आणि आनंद उत्सव साजरा केला होता. ते झाडं लावायचं सुद्धा महिन्यात मोठं पेव खरं तर सध्या आणले गेलेले आपल्याच पक्षाचे आमदार आहेत. काय नक्की? नाही, सुरुवातीला एखादा रस्ता जेव्हा मतदारसंघातून जातो विकासाच्या अनुषंगाने आपल्याला आनंदच होतो, पण जेव्हा जाहीर झाल्यानंतर त्याच्या खोलात जर आपण जेव्हा जातो आणि या सगळ्या अडचणी जेव्हा बाहेर येतात तेव्हा मात्र त्या ठिकाणी आपल्याला विरोध करावा लागतो. आपल्या विकासाला विरोध नाही, पण ज्या पद्धतीने शेतकऱ्याला, आता आमदारांना तुम्ही विश्वासात घेत नाही, खासदाराला विश्वासात घेत नाही, रस्ता कुठून जातोय फक्त सत्तेतल्या नेत्यांना माहीत असेल तर मग कुठं ना कुठंतरी लोकांना अंधारात ठेवलं आलं. त्यामुळे जेव्हा आता नवीन गोष्टी समजायला लागल्या तेव्हा अभिजित पाटील साहेबांना सुद्धा कुठं ना कुठंतरी